हे सगळं कल्पनिक आहे, याला अंधश्रद्धा म्हणतात. मोठा लावला हे आकाश आहे, का आहे हे कोण निर्माण केलंय? आहे देव, पण हे आपण जे केले हे सगळे काल्पनिक देव होते. भूत आहे म्हणता, भूत नाही, भूत बी नाही. आपल्या कल्पनेनं भूत करतो, कल्पनेनं देव करतो, कल्पनेनं समजा की आपल्याला काही गोष्टी कल्पनेने बिघडतात. मीच आसरा अंगारा लावला की ते राहून द्यायचं लेकराच. उलटी व्हायला की अंगारा लावून द्यायचा, देवाचा ते राहायचं. बकरं कापतो म्हणलं, कोंबडं कापतो म्हणलं, ते राहून द्यायचं. हाय, आता ती कल्पना नाही तेव्हा बी दुखणी येत होते, आता बी दुखणी आली, तापली आली, लेकरायला चालूच आहे. पण आता 25-30 वर्ष झालं बकरं कोंबडं दोरी धागा नाही. तेव्हा बिमाऱ्या होत्या, आता त्याच बिमाऱ्या होत्या. आता वैद बी नाही गावामध्ये, ते बलवत बी नाही, काहीच नाही. आता खंडोबा नाही, मर्याय नाही, मसुबा नाही, काहीच नाही. दुखणे आले चालले, चालत आहे गाडं, ते होत राहते. दवाखाना आहे, डॉक्टर आहे. मग आता कुठे गेले देव? हिंसा हे आपल्या भारतात नाही. अभिमान पाहिजे आपल्याला, धर्माचा अभिमान पाहिजे, गावाचा अभिमान पाहिजे, देशाचा अभिमान पाहिजे आपल्याला, आणि सत्याचा अभिमान करायला पाहिजे. आज हे लढाया व्हायला, सत्यासाठी लढाया व्हायला. गावामध्ये झगडे करणं, झगडा करावं पण सत्यासाठी झगडा करावं. आपल्या गावामध्ये चोरी, रंडीबाजी, खोटं बोलणं, दबावाखाली हे ठेवू नये. त्याला सामना घ्यायलाच पाहिजे. जशी गावामध्ये दुश्मनी वाढली, इतका इष्टू एवढा की इष्टू आपण गवतावर नेऊन ठेवला, हे काय करते मला जमते का? तसं कोणत्याही गावामध्ये वाईट कामं जन्मणं, हा मोठ्या माणसानं त्याच्यावर विचार करणं हे जरुरी आहे. माय असो, भाऊ असो, बहीण असो, पाटील असो, सरपंच असो, कोणी बी असो, की सरपंच साहेब हा तुमचा न्याय नाही, तुम्ही आता प्रतिबंध करायला पाहिजे. कोणी असो, सत्याला जागृत ठेवणं ही धर्माची बाजू आहे, लक्षात ठेवा. दुसरा देव नाही. बकरे कोंबडे कापल्यानं देव होऊ शकत नाही, उपास धरल्यानंही देव होऊ शकत नाही. पापाचा उपास धरा, की माझ्या गावामध्ये पाप होत नाही, हे उपवास धरा. मोठे माणसं, माझ्या गावात चोरी होत नाही याचा एकादश करा. हे वाईट कामाचा ह्याचा उपवास धरा, म्हणजे याच्यावर मजबूत राहा की गावामध्ये होत नाही आमचे. आहे दारू पिऊन झगडे, दारू पिऊन खून, दारू पिऊन समजा की हे देश सांभाळा, धर्मही पाळा. धर्म म्हणजे सत्य, सत्य सत्य तिथं भूतदया, भूतदया तिथं सत्य. धर्म म्हणजे आम्ही काही जो घालायचा, कपडे द्यायचा, हे दान होते. गोदान, भूदान, वस्त्रदान. आता इथं भंडारा करायला लागले, हे धर्म होत नाही, दान व्हायला लागलं इथं. तर हे गाव सत्यावर जरी येईल तर खरा धर्म आहे. तिथं आज भंडारा करतो तर आपण खातो. इतक्या माणसाला घरी जाऊन स्वयंपाक करावंच लागते. हे धर्म झाला का? धर्म अखंड आहे. मग अखंड वस्तू का आहे? सत्य. गावात बुवाबाजी, माझं कळालं का? माझा उपदेश का आहे? तिथे किती भंडारे करसाल, गावात आले की माईला मार, बापाला मार, बायकोला मार, ते पाहतो म्हणायचा. रात्री काल होता दारू राम राम करायला, वाज घाण सऱ्या घरात. सगळे माणसं उठून पळाले, त्याला पत्ता नाही. आंबट टक वाज झाला घरामध्ये.
त्याला हाय का पता आमच्या गावात का हाय काय नाही, हे त्याला पता. कोणापाशी कसं जावं हे बी आमचं जुनच आहे बरं. हे बी पडानच आहे. आमच्या बाप दाद्यापासून आला. हे बी जुनच आहे ना. एवढी तरी सावधगिरी. माणसं कशी बसले इथं, काय बसले इथं. आता ते भंडारा काय करत नव्हता, जेवण होतात. पण जोपर्यंत तुमच्या गावामध्ये सत्याचा झेंडा रवत नाही, हे माझे सत्याचे झेंडे येते. नुसतीच्या माणसं जीव घालून वाट लावायची नाही. तुम्ही याचं रक्षण करायला पाहिजे. सत्यात आहे, धर्म म्हणजे सत्य. झेंडा काचा आहे, सत्यात आहे ते. आणि भगवा कपडा आहे, हिंदू धर्माचा आहे. ह्या लाल झेंड्यासाठी बकरं कापते का कोणी? लाल झेंड्याविषयी तिथं नेऊन कोणी समजा दारू टाकेल का तिथं? अंड वाहील का तिथं? म्हणजे सत्य, सिर्फ हे सत्य. कितीही भजन करा, तुम्ही सत्य जर वागणार नाही तर धर्म का चालाय? तिथं सत्य वागले तिथं तिथं धर्म आहे. हे झेंडा कशात आहे? सत्याचा झेंडा आहे. अंधश्रद्धा काढून टाकून ते झेंडा लावला तिथं. त्या झेंड्याचं रक्षण करणं. महाराजांचा काय उद्देश आहे जगामध्ये? आता इतक्या मॅपशी लोक आले, किती दारू सोडायला लागली, मांस सोडायला लागली. मग हे तुम्ही हळूहळू हे करायला पाहिजे. आमच्या गावामध्ये बाबाचा मठ आहे, आम्ही कसं राहू, आमच्या लेकरा बाळांना कसं व्हावं पुढे करायचे. पहिलेपासून जुन्नच आहे, जुन्नच आहे ना. सोडायचंच नाही. जमल काय? हे शिका. सगळं जुनच आहे, पण खरं काय जुनं? सत्य ही जुनच आहे. दया, क्षमा, शांती, आनंद, हे न्याय, नीती ही जुनीच आहे. पण ज्या जुन्यापासून खराबा होत असेल गावाचा, जुन्या रूढीपासून तोंडाला काळं लागत असेल तर ते सोडून द्या. दारू पिऊन खून, दारू पिऊन इंड्रियल पिया लागले. दारू मध्ये किती नुकसान व्हायला. आजे पण जे मरा लागले, घराचे घर बुडा लागले. मरण हे जुनच आहे. जुन आहे म्हणून काय हाताने मरायचंच काय? मरण मी माणसाला जुनच आहे, पण हाताने मरायचंच काय? हे इतक्या अंधश्रद्धा आम्हाला डोक्यावर बसली. आता लक्षात ठेवा, किती अंधश्रद्धा. आपल्या जुनं जर म्हणत बसलो आपण कोटपर्यंत काय झालं इकडं माझं. आमच्या जातीमध्ये असं होतं. आमच्या वडील आमने अरे हो बाबा, मरण सर्वाला आहे, पण काहीतरी त्यात नियम असतील ना मरणाला. किती खराबा झाला ह्याच गावाचा. तर काय सांगाय पाहिजे, 100 हात 200 हात तिथं पाया लावला होता. दारू मध्ये भांडणं जर झाली या गावाचे, आता या पोरानं समजा की इथं घर दिसायला लागले या पायावर. दारू झेगडे हरकापूर झालं. तुकाराम पाटलाचं त्या बेलदाराचं घर बांधता बांधता बेलदाराची पोरगी देवापूरून आणताना झगडा केला. 40,000 रुपये समजा की धनव्या मथाऱ्या ना तुकाराम पाटलाच्या बेड्या आम्ही साबदा पाहिलेला आहे. पुरे लक्ष आहे. मी बी तेच केलं. मी बी दुनियातच होतो, पण मला पटलं नाही म्हणून आज तुम्हाला सांगायला लागलो. प्रत्येक लोकांना सांगायलो, जुनं सर्वच आहे. जे रूढी काय पडत आले ह्या जुन्यात होत आहे. मरण हे जुनच आहे, वाचणं ही जुनच आहे, पण मरायची परी आहे, वागायची परी आहे, बसण्याला परी आहे.
बोलण्याला पर्याय आहे. माणसामध्ये बसावं कसं, कोण्या माणसासंग कसं बोलावं, कोण्या माणसांग कसं वागावं, कोण्या माणसाला काय मर्यादा द्यावं, आहे ना. सगळं जुनच आहे. पण काही काही बेकार जर होत असेल, जुनं असेल काही बेकार, तर काढून टाका आणि चांगल्या मार्गाला लागा. सत्याच आहे, सत्य हेच आहे. तुम्हाला सांगतो मी, मला लहानपणापासूनच ही माझी आदत आहे. मला हे समजलं नाही आमच्या जातीला, आणि गावात अजून काही कळालं नाही. मला पाटील फिटील काहीच वाटायचं नाही. गुन्हा दिसलाय पाटील तुमचा गुन्हा आहे म्हणायचं. आता त्या लोकांना काही माझ्या दैवान झालं तर मग घाण केली, पण आखर माझं काहीच गेलं नाही. आखर जे सत्य आहे ते अजून काही सत्य आहे. पण सत्यासारखी ताकद नाही, त्याला कोणीच मारत नाही. राहीन साहीन चलन वलन जिसके आहे सही उसको गिरधर रुके ना काही बर्मनंद भी म्हणला. आता माझं असंच आहे जवळपासवर. आता बी हेच आहे. मी पर्यंत आलो फक्त सत्यावर. मी पूजा केली नाही, माळ केली नाही, काही नाही. आता बी गावामध्ये कोणाच्या बापाला भीत नाही. मी आगाव आला की बस हे रीत नाही म्हणतो तुमची, तुमचा हे अन्य आहे म्हणतो. हे नाही का ना. पण एका दिवशी माझ्या बोठाची हेतू येणारच एकदा म्हणला होता आमच्याकडे अन्य आहे म्हणून सनी, तर मी भोगा लागलो. हे येणारच, हे जवळ आहे. तुकडीजी मला दलितरीचे वेळ जरी पातली तेच आपले मरू नको, म्हणजे सत्य गमू नका. गरिबी मध्ये लभाड बोलते माणूस, पण संकटात पडला माणूस लभाड बोलाय शिकतो. तर तशी जर वेळ आली असं म्हणला, हे सत्य म्हणू नका. सत्यात ताकद आहे एवढी. बाकी तुमची संपत्ती खोटं काम करतात, मला खाली मान घालावंच लागते. एका दिवशी तुमच्या ढवळ्या कपड्याला, या घडीला एका दिवशी इज्जत जाणार तुमची. हे फाटके कपडे राहू द्या, सत्याला इज्जत आहे. काय सरपंच साहेब, काय तुमचं काम होय, काय चांगले मग सब ठीक है, लेकिन एक ही बेकार है. सब ठीक है का म्हणतात ते, सगळं बरोबर आहे, पण एकच बेकार आहे. तर ते आपलं काम आहे की माझ्यामध्ये काय बेकारपणा आहे हे काढून टाकायचं. गर्व, अभिमान, कपट, वासना, कल्पना ह्या प्रत्येकाला जुन्यात हाता भरून प्रत्येकामध्ये. मग का तशाच वापरत बसायचं काय, त्यात बदल करायला हे जुन्यात हाता, या शरीरामध्येच हात आहे. राग, दोष, कपट, राग आहे म्हणून का बस मारतच उठायचं. हे वासना आहे म्हणून घर सोडून कोणकडे ढोरासारखं पळतच जायचं. त्याला मर्यादा आहेत, आवडता येते ना आपल्याला. असं प्रत्येक माणसाला नियम आहे. नियम गावामध्ये पालन करणं, आपल्या घरामध्ये नियमाचं आचरण आणणं, बाहेर गावात जाणं, बाहेर गावामध्ये कसा पाटील आहे, कसा सरपंच आहे, त्याची वागणूक काय आहे, ते बाहेरच्या गावचे पाटलाचे चांगले गुण आणून आपल्या गावामध्ये ठेवून आपल्या गावामध्ये याचा वापर करणं, हे धर्म आहे. आपल्या गावातली उणीव काढून भरून काढणं की आपल्या गावामध्ये काहून गाव खराब व्हायला, आपलं घर काहून खराब व्हायला, हे कोणामध्ये गुन्हा आहे, माहीत आहे का, बापात आहे का, भावात आहे. सगळं सगळं जुनच आहे, काहीच नाही नव. जे बनत आलेलं आहे ते सगळं आटेल आहे. पण ह्या माणसाला निवडता येते. ह्या माणसाला पाप आणि पुण्य, बरं वाईट हे निवडता येते. जुनं 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 सगळं जुनं आहे. रागही जुनाच आहे, मोह, माया, लोभ, चोऱ्या करत आले हे जुनच आहे. नाही, या माणसाला निवडता येते, याला अंमलात आणता येते. याला
कुठवर जुनं 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 जुनं. आता काय म्हणतात, नाही हो आमच्या बाप दाद्यापासून चालत आला. हो रे बाबा चालत आलं, पण त्याला फायदा काय? फायदा नुकसानी पाहून घे ना याच्यामध्ये. हे मला काही कळालं. माझ्या बाप दाद्यापासून करत काय आले मला हे समजून आलं की नाही हे ठीक नाही. असं ज्याचं त्याने केलं. दारू सारखं तर दुसरी कोणतीच वस्तू बेकार नाही. रंडीबाजी सारखं कोणतीच वस्तू बेकार नाही. गंजीबा सारखी बेकार नाही. ते पाटील सरपंच पाहिजे त्याला. पाटील सरपंचानं दारू सोडली, बेकार काम पाटील सरपंचानं सोडले तर गाव सोडते, आपण त्या सुटते. पाटीला चालायला म्हणत हाय का रे शिशी. पहिले पाटलं होते आमच्या इथं काही नसलं ते हायकार काही कुठं कोणाच्या घरी. हो पाटील तिथं त्याच्या घरी काल भट्टी होती. एकूण एका सगळं माहित राहील. पाटील सरळ जाय. आता भांडण दोघांना गावात केल्यावर पाटील सोडवलं काय? त्या दारू पिणाराला म्हणाल काय? दोघा झगडे वाजायला. त्याच्याही घरी पिला, याच्याही घरी पिला. आता पाटलाला न्याय करायला आहे काय? म्हणून तुकाराम महाराज मला आधी आपण वागावे मग लोक सांगत जावे, हा नेम जीवा शिकवा. आधी तुम्ही वागा, तुम्ही शुद्ध बना. तुमच्या धाकानं आपण मग त्या समजा की लोक चांगलं होते. हे सर घरात वडील माणूस आहे, घर वडिलांना खराब होते, मोठ्या मुलांना किंवा म्हातारा म्हातारीनं खराब होते. हे पुरं माझ्या लक्षात आलंय. वडील माणसं चांगली असले तर मुलं बी एखादा बिघडलं तरी त्याला सांगून दुसरी माणसं त्याच्याला हे करतात. घरातल्याच माणसानं खराब होते, गाव गावातलीच माणसं खराब करतात, देश देशाचीच माणसं खराब करतात. काय आहे माणसाचं माणूस ओळख राहिली नाही. नुकसान्या 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 नुकसान्या. कशालाय धर्म, कशालाय धर्म, कशालाय धर्म. धर्म नाही कर्मच होऊन बसा लागलं. धर्म तर नाही पण कर्मच व्हायला लागला. मला इकडं आशिबाबाद, वाकडी, आशिबाबाद, हे शिरपूर, कागदनगर इतकं लोक ते माळी घ्यायला लागलं. ते काय करते ते आता? अरे लयच हो. गावाच्या गावच पुरं खाली होऊ लागले भाऊ. कमालच आहे म्हणतो त्या लोकांची. ते प्रत्येक जाती भाऊ टाकून गेले. हा